ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा व्हीआयपी व्यक्तींची सुरक्षा कमी करण्यात आली। भाजप शिवसेनेसोबत राष्ट्रवादीतील नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे। प्रतापराव चिखलीकर, रवींद्र चव्हाणांसोबत सुरेश खाडे, कृष्णा गजभिये, देवराम होळी यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली। मंत्र्यांची Y+ दर्जाची सुरक्षा मात्र तशीच राहणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। आमदारांसोबत आता फक्त एकच सुरक्षा रक्षक राहील असंही कळतंय। असं आहे की सरकारचा निर्णय आहे की कधी कोणाला Y+ सुरक्षा द्यावी, कोणत्या दर्जाची सुरक्षा असावी, हा तो प्रशासनात आणि सरकारचा भाग आहे। त्याच्यावर मला वाटते फार काही म्हणजे प्रतिक्रिया देण्यासारखं काही नाही आहे। सरकारला वाटलं तेव्हा दिली, सरकारला वाटलं आता नको आहे सरकारने काढली। त्याच्यामुळे मी काही सुरक्षेच्या गारड्यात जन्मलो नाही, सुरक्षेच्या गारड्यात राहणारही नाही। अनेकांना नसेल तर मागून घ्यायची सवय आहे, पण मला तशी काही नाही। सिक्युरिटी कोणाला किती द्यावी हा निर्णय गृह विभागाची एक समिती करत असते। या संदर्भामध्ये गृह विभागाची समिती निर्णय करत असते आणि त्यानुसार जर निर्णय झाला असेल तर तो त्यानुसार झाला असेल। नाही, धोक्याचा काही प्रश्न नाही। शेवटी याचं मूल्यमापन आणि गुणवत्तेवर निर्णय गृह विभाग करत असते आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला असतो तो निर्णय योग्यच असतो असं समजण्यास हरकत नाही। मला YZ वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये YZ करून टाकलेली आहे। या राज्याची त्यांनी पूर्ण YZ केलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे। वेळ लागला आहे लोकांना। ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये। कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही। मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही, गोंधळ आहे। शासकीय कार्यालयामध्ये गोंधळ आहे। गृहनिर्माण खात्यामध्ये, माडामध्ये, SRA मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे। संजय राऊत मुळात येडा माणूस आहे। बिनडोक असलेल्या महाराष्ट्रातला एकमेव उदाहरण असेल तर ते संजय राऊत आहे। म्हणून ते अशा वायफट माणसाकडे बळवडण्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत। मी अनेक वेळेला अनेक नेत्यांनी सांगितलं, अनेक प्रवक्त्यांनी सुद्धा सांगितलं की हे रात्रीचे न उतरलेली झिंग जी असते ती सकाळी 10 वाजता तो बोंबलतो। अनेकदा ते दशा पूर्ण उतरली का मग कामाला लागतो। मग मातोश्री वाया मग सामना पेपर हा त्याचा दिनक्रम आहे। म्हणून त्याच्या या कार्यक्रमाकडे आम्ही दुर्लक्ष करतो। गटाच्या कोणत्याही आमदाराची सुरक्षा कमी केलेली नाही। ज्या आमदारांना सुरक्षा दिलेली ती तशी आहेत, परंतु काही मोजके जे काही आमदार आहेत त्यांची सुरक्षा कमी केलेली आहे। त्यांनी स्वतः म्हणून सांगितलं असेल तर, परंतु असा कोणताही विचार सरकारचा नाही। परंतु या व्यतिरिक्त काही लोकांनी आम्हाला थ्रेटिंग होत आहे, आम्हाला जीवमानाच्या धमक्या येतात म्हणून काही कार्यकर्त्यांनी पण पोलिस बरोबर बाळगण्याची जी काही प्रथा सुरू केली होती त्यांना चाप सरकारने जरूर लावलेला आहे। त्यांची सुरक्षा काढलेली आहे आणि ज्यांना आवश्यक असेल, जे पोलिसाच्या रिपोर्टमध्ये असतील, जे पोलिसाकडून रिकमेंड केले जातील त्यांना सर्व